नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये बोंबीलची चटणी कशी तयार करायची आज आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। बोंबीलची चटणी करणार आहोत, सुक्या बोंबीलची चटणी। त्यासाठी आपण इथे बोंबील घेतलेले आहेत। बोंबील एकदम स्वच्छ करून घ्यायचे आणि एकदम बारीक बारीक तुम्हाला हवे त्या आकाराचे आपण हे बोंबील कट करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता एकदम छोट्या छोट्या आकाराचे आपण हे पीस कट करून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने उरलेले सगळे बोंबील आपण कट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता सगळे बोंबील आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आणि कट करून घेतलेले आहेत। लगेचच यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि हे बोंबील भिजत ठेवायचे। 10-15 मिनिटं आपण हे भिजत ठेवायचे। चटणी तयार करण्यासाठी 2 कांदे एकदम फाईन चॉप करून घेतलेले आहेत। लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे। 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी घेतलेली। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचे। तेल थोडं आपल्याला जास्तच लागतं। लगेचच यामध्ये भिजत ठेवलेले हे बोंबील आपण तळून घ्यायचे। एकसारखं बोंबील हलवत आपल्याला तळून घ्यायचे, जेणेकरून प्रत्येक बोंबील एकदम छान आपले शिजला जाईल। बोंबील तळून झालेले आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया। ज्या तेलामध्ये आपण बोंबील तळले होते त्याच तेलामध्ये आपण हा कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि एकसारखा परतवून घ्यायचा आहे। कांदा छान असा परतला गेला की यामध्ये आपण ठेचून घेतलेलं लसूण ॲड करायचं आहे। लसूण देखील एकदम छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे, याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे। तुम्ही पाहू शकता कांदा आणि लसूण एकदम छान परतला गेलेला आहे। गोल्डन ब्राऊन असा याचा कलर आलेला आहे। लगेचच या स्टेजला आपण यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेला टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो एकदम बारीक चिरल्यामुळे लगेच नरम होतो, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। टोमॅटो देखील आपला एकदम छान परतला गेलेला आहे। लगेचच आपण यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे। सर्वात पहिले पाव चमचा हळद टाकून घेऊया। अर्धा चमचा घरचा मसाला टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे। 1 चमचा लाल तिखट। आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आपल्याला। मसाले व्यवस्थित परतले गेले की लगेचच आपण तळून घेतलेले बोंबील यामध्ये ॲड करायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 2 मिनिटं मसाल्यांमध्ये आपल्याला बोंबील व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांमधून तेल सेपरेट होत आहे, म्हणजे आपला मसाला तयार झालेला आहे। लगेचच यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी आपण ओतून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा सगळा मसाला व्यवस्थित परतवून घेऊया। आपले बोंबील शिजतील इतपत यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आपण। आता व्यवस्थित यामध्ये बोंबील शिजू द्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। मीठ हे बेतानच टाकायचं आहे, कारण बोंबीलमध्ये ऑलरेडी थोडं मीठ असतं। एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे बोंबील शिजू द्यायचं आहे। यावरती झाकण ठेवून 5 मिनिटासाठी आपण हे बोंबील शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपली बोंबीलची चटणी तयार झालेली आहे। एकदम टेम्पटिंग दिसते आणि खायला एकदम भन्नाट लागते। वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे आणि एकदा पुन्हा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। एकदम झटपट अशी आपल्या बोंबीलची चटणी तयार झालेली आहे। अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही तयार करू शकतो। खायला अतिशय चविष्ट लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तुम्ही ही भाकरी, चपाती, भात यासोबत एकदा नक्की ट्राय करून पहा।
कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.